नमस्कार मंडळी, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चुलीवरची चव या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण करणार आहोत पिझ्झा आणि अगदी घरच्या मोजक्या साहित्यात होईल असा हा पिझ्झा आपण तयार करणार आहोत। प्रथम मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये टाकलेला आहे मी मीठ आणि मिठामध्ये ठेवलेला आहे एक आपला स्टँड। तर ते आपल्याला एक 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर मंडळी, आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या कृतीला। तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहे 2 पिझ्झा बेस आणि हे पिझ्झा बेस आपल्याला सहज मार्केटमध्ये मिळून जातात। 25 रुपयाला मी 2 पिझ्झा बेस घेतलेले आहेत। आपण साहित्याला सुरुवात करूया। सर्वात प्रथम घेतलेला आहे मी टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा, चीज, पिझ्झा मिक्स, पिझ्झा सॉस आणि मेयोनीज। हे सर्व साहित्य आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं। आणि कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च हे जे आहे ते मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। तर आपण सर्वात प्रथम घेतलेला आहे एक बाउल। यामध्ये सर्वात प्रथम ऍड करणार आहोत एक मीडियम साईजचा कट केलेला बारीक कांदा। त्यानंतर आपण ऍड करणार आहोत एक 2 मीडियम साईजचे टोमॅटो। मी 2 पिझ्झा करते त्याकरिता मी साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही जर एक करणार असाल तर एक प्रमाणात घ्यायचं आहे। एक कांदा आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे। आणि इथे मी घेतलेले आहेत 2 मीडियम साईजच्या शिमला मिर्च। यामध्ये आपण ऍड करणार आहोत पिझ्झा मिक्स मसाला। त्यानंतर आपण ऍड करणार आहोत यामध्ये थोडंसं मेयो, एक छोटा चमचा इतकंच मी मेयो टाकलेला आहे। त्यानंतर ऍड करणार आहोत आपण पिझ्झा सॉस। हा देखील मी 1 चमचा इतका घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि बनवून जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटण्याची शक्यता असते। तर हे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण जे पिझ्झा बेस घेतलेले आहे त्यामधील मी 1 पिझ्झा बेस घेतलेला आहे। आता यावर आपल्याला थोडासा पिझ्झा सॉस, त्यानंतर मेयो, मी व्हेज मेयोनीज यूज केलेला आहे ते सुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर थोडासा पिझ्झा मिक्स मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला हे पूर्ण बेसवर पसरून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला इथेच व्यवस्थित मिक्स करून मग पूर्ण बेसवर पसरवायचा आहे। आता पूर्ण बेसवर हा जो सॉस आहे तो पसरून घ्यायचा आहे। तुम्ही आता बघू शकताय, हा जो टोमॅटो, कांदा आणि मी जे शिमला मिर्च घेतली होती ती मी बारीक यासाठी करून घेतली, कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, ते टोमॅटो किंवा जे काही आतमध्ये यूज केलेले आपले इंग्रेडियंट्स आहेत ते बाजूला करून ठेवतात। तर तसं होऊ नये म्हणून आम्ही कांदा आणि ते सर्व बारीक करून घेतलेला आहे। आता हा जो बेस आहे आपला तयार आहे। यावर आपण तयार करून ठेवलेला जो मसाला आहे तो टाकूया। हे चीज मी मोझरेला चीज वगैरे यूज केलेलं नाही। मार्केटमध्ये सहज मिळून जातं चीज, तुम्ही चीज क्यूब सुद्धा आणू शकता।
तर आपण बनवत आहोत चीज पिझ्झा, त्यासाठी मी चीज भरपूर टाकत आहे. आता आपल्याला हा प्रीहीट करायला ठेवलेल्या पॅन मध्ये ठेवणार आहोत. तर आता हा जो प्रीहीट करत ठेवलेले पॅन आहे त्यावरच आपण एक झाकण काढून ठेवूया आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत आपला पिझ्झा. तर मी पिझ्झा ठेवताना मी खाली काहीच ठेवत नाहीये, मी डायरेक्ट त्यावरती पिझ्झा ठेवत आहे. आणि ठेवताना पिझ्झा एकदम सावकाश ठेवायचा आहे आपल्याला. तर आता हा आपल्याला पिझ्झा एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे. आणि झाकण मी आता ठेवत आहे उलट. तर आता त्याचबरोबर मी इकडे जो दुसरा बेस आहे तो सुद्धा तयार करून घेत आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकताय त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बेस व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. आता ह्याला सुद्धा आपण एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा खूप छान पैकी तयार झालेला आहे. आता आपल्याला हा पिझ्झा आपण प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. तर आता आपण आपला पिझ्झा काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला जो पिझ्झा आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे. आता आपल्याला सेम प्रोसिजरने दुसरा पण पिझ्झा ठेवून घ्यायचा आहे. सेम प्रोसिजरने दुसरा सुद्धा पिझ्झा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. जवळजवळ पहिला पिझ्झा व्हायला 10 मिनिटं लागली, तर हा सुद्धा आपण 10 मिनिटच ठेवणार आहोत. आणि चुलीवर करतोय त्यामुळे थोडासा हा वेळ लागतोच आपला पिझ्झा होण्यासाठी. आणि चुलीवरचा जे जाळ आहे तो आपल्याला मेंटेनच ठेवायचा आहे. जास्त पण हाय स्पीडने आपल्याला करायचा नाहीये. मीडियम फ्लेमवरच आपल्याला पिझ्झा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्हाला जर हा पिझ्झा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.